ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आपण सगळेच योगाबद्दल ऐकतो, अनेक जण करतातही, आणि साधारणपणे शांतता मिळवण्यासाठी किंवा तणाव कमी करण्यासाठी आपण योगाकडे बघतो. हो, बरोबर. पण विचार करा, जर योगाचा खरा उद्देश जगापासून दूर जाऊन शांत होणं नसून याच जगात राहून त्याला आतून बदलणं असेल, तर श्री अरविंद यांच्या लेखनातून हाच धागा मिळतो आणि तो खूपच वेगळा आहे. आज आपण त्यांच्या याच विचारांचा खोलात जाऊन आढावा घेऊया. आणि आपल्याकडे श्री अरविंद यांचा योग, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस यातील काही महत्त्वाचे विचार आहेत. ते म्हणतात की योग म्हणजे फक्त स्वतःच्या आत डोकावणे नाही, तर त्या आंतरिक चेतनेच्या प्रकाशात बाहेरच्या जगाकडे पाहणं आहे. ही एक प्रकारची नवी दृष्टी मिळवण्यासारखी आहे, जी आपल्याला वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या पलीकडचं सत्य दाखवते. पण हे थोडे विरोधाभासी नाही वाटत का? म्हणजे एकाच वेळी आत लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच वेळी बाहेरच्या जगात बदलही घडवायचा. हो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. असं वाटतं की दोन्हीपैकी एकच गोष्ट शक्य आहे. बरोबर. पण श्री अरविंद यांच्या मते हा विरोधाभास नाहीये, तर ही एक प्रक्रिया आहे. ते म्हणतात की आपण सध्या प्राणीमात्रांच्या अज्ञानी कायद्यानुसार जगतो. प्राणीमात्रांचा अज्ञानी कायदा? एक मिनिट थांबा, हे खूपच जड वाटते. हो. याचा सोप्या भाषेत अर्थ काय? म्हणजे आपल्या मूलभूत प्रवृत्ती, राग, भीती किंवा सवयीने वागणं, असं काही. यामुळे होतं काय की बाह्य घटनांवर आपली फक्त प्रतिक्रिया उमटते. योग चेतना आपल्याला या प्रतिक्रियेच्या चक्रातून बाहेर काढते. अच्छा. याला एका उदाहरणाने समजावून घेऊया. विचार करा की आपलं आयुष्य म्हणजे समुद्राच्या लाटांवर भटकटणारी एक नाव आहे. बाहेरून येणाऱ्या घटना म्हणजे या लाटा, आणि आपण फक्त त्या लाटांनुसार इकडून तिकडे फेकले जातो. हाच तो अज्ञानी कायदा. आपण परिस्थितीवर फक्त प्रतिक्रिया देतो. बरोबर. योग चेतना म्हणजे त्या नावेला सुकाणू आणि शिड वापरायला शिकणं. वारा तोच, लाटा त्याच, पण आता आपण ठरवतो की कुठे जायचं. अरे वा, हा आहे ईश्वरी संकल्प आणि ज्ञानाचा नियम. हे उदाहरण खूपच छान आहे. म्हणजे आता याला रोजच्या जीवनात लावून बघूया का? हो, नक्कीच. समजा ऑफिसमध्ये कोणाशी वाद झाला, तर अज्ञानी कायदा म्हणजे लगेच चिडचिड करणं किंवा प्रतिकार करणं. अगदी. पण ईश्वरी संकल्प म्हणजे शांत राहून काय बोलायचं आणि कसं वागायचं हे ठरवून विचारपूर्वक प्रतिसाद देणं. अगदी बरोबर. आणि श्री अरविंद याच्याही पुढे जातात. ते म्हणतात की हे फक्त वैयक्तिक प्रतिसादापुरतं मर्यादित नाहीये. अच्छा. जेव्हा चेतना बदलते तेव्हा व्यक्ती जगाकडे अधिक स्पष्टपणे पाहू लागते. ती जगाचं आणि त्यातील घटनांचं मूल्यमापन एका उच्च आणि सत्य दृष्टिकोनातून करते. आणि मग ती फक्त प्रतिक्रिया देत नाही, तर जगात सक्रियपणे सकारात्मक बदल घडवण्यासाठी हस्तक्षेप करते. जगाला नाकारत नाही, तर त्याचं रूपांतर करते. म्हणजे योग हे जगापासून पळण्याचं नाही, तर जगात अधिक प्रभावीपणे, अधिक सजगपणे जगण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. बरोबर. या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की श्री अरविंद यांच्यासाठी योग म्हणजे केवळ आसनं किंवा ध्यान नाही, तर तो चेतनेचा आमूलाग्र परिवर्तनाचा मार्ग आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.